योगामुळेच मी आज रवीजींची लाईफ पार्टनर बनलेली आहे, आमच्या रामदेव महाराजांमुळेच. हो, तिथेच सापडली होती रविवारला मी. हो, आणि रामदेव महाराजांनी नेहमी मला आशीर्वादच दिलाय आणि आपण त्याला फॉलो करताय. हसण्याची गंमत करण्याची गोष्ट वेगळी. आमची काकूने आता सांगितलं, किरणताईनी, की पैसे गेले तर कमवून घेऊ, पण स्वास्थ्य गेला तर परत आणता येणं कठीण आहे. कारण आमच्यासारखे लोक जेव्हा एखादे पेशंटला, जेव्हा आम्ही सरकारी हॉस्पिटलमध्ये गेलो की ॲक्सिडेंट झाला की काही, आजकालचे 25 वर्षाचे मुलांना हार्ट अटॅक येत आहे. किती वर्षाचे? 25 वर्षाचे मुलांना हार्ट अटॅक येत आहे आणि 4-4, 5-5 स्टंट. जेव्हा त्या हार्टचे हॉस्पिटलमध्ये आम्ही जातो आणि माहिती करतो की लाईफस्टाईलच पूर्ण गेलेली आहे. कारण आम्हाला पाणी देणारही आमचे नौकर आहे, झाडू पोछायलाही आमच्या घरी कामं करणारे बाया आहे, कपडे धुणारी मशीन आहे. उठून आम्हाला इथून ते 2 कदम घरी चालावं लागत नाही, कारण पैसे कमवतो म्हणून आम्हाला सगळं काही आहे. पहिलेचे लोक जे काम करत होते त्यांना काहीच प्रॉब्लेम होत ना, म्हणून कारण की ते स्वतः इंडिपेंडंट होते. आजची आमची जनरेशन जी आहे, आम्ही सगळे निर्भर झालो आहे, सगळे डिपेंडेंट झाली आहे, म्हणून हॉस्पिटल खूप बांधायला लागले डॉक्टर्स. पहिले कुठे आजार माहीत होता? थायरॉइड माहीत नव्हता, बीपी माहीत पडत नव्हता, डायबिटीस कळत नव्हती. बॉडीचा एकही आजार, जे आजची काळामध्ये एक नवीन आजार आहे, आम्हाला माहीतच नाही पडत होते. आमचे आजी आजोबांना अजूनपर्यंत बीपीच्या गोळ्या नव्हते. 40 वर्ष लागलं, डॉक्टर म्हणते बीपी वाढला, बीपी घ्या. त्याच्यापेक्षा तर योग करणं कधी पुरते. 1 तास योग केलं तर औषधं खाणी लागत. एकाने खूप चांगलं म्हटलं की म्हणे, जेवण जर औषध सारखं घेतलं तर औषध जेवण सारखं घ्यायची गरज पडणार नाही. म्हणून योग सोबत आपण जे आपलं एक्सरसाइज आहे, आणि तुझं अभिनंदन आहे, यंग व्यक्तीला समजलं की योगसाठी भवन बांधून द्या लागते. पुढची पिढीला हे गरज आहे. नाहीतर सगळे यंगस्टर्स आम्ही मेजॉरिटी मोबाईलमध्येच गेलो आहे. पण या प्रभागामध्ये आता आम्ही प्रचार सुरूच केला. आता काही लपण्याची, मराठी जास्त येत नाही मला, आता काही मन आहे, मी ऐकते फक्त. ते मन आहे ना काहीतरी, जाऊ दे, एवढं डेंजर नाही येत मला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.